तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा भाऊ शुभम आणि सांगायचा विषय म्हणजे आज तुमच्या भाऊचा बर्थडे. त्यामुळे रात्री आपले भाऊ आले होते केक घेऊन. मग मस्त मध्ये घरी केक कट केला आणि निवांत फिरत बसलो रात्रभर. सकाळी नेहमीप्रमाणे ब्लॅक कॉफी आणि त्यासोबत एक स्कूप ओट्स खाऊन आपलं प्री वर्कआउट मील पूर्ण केलं आणि त्यानंतर गाडी काढून निघालो जिमला. गेल्या गेले घेतले बजरंगबलीचे दर्शन आणि वॉर्मअप सुरू केला. सुरुवातीला मारले थोडे जोर, नंतर मारले पुशअप्स आणि शोल्डर वर्कआउट असल्यामुळे थोड्या वेळ करील्स फिरवले. त्यानंतर केला मजबूत असा शोल्डर वर्कआउट. नंतर केला 30 मिनिटं कार्डिओ आणि लास्टला केली 20 मिनिटं इनक्लाइन वॉकिंग. त्यानंतर जिममध्ये सगळ्यांनी मिळून केक कट केला. आणि भावांना सांगायचा विषय म्हणजे तुमच्या भावांना आजपर्यंत सगळे जीवलगच मित्र कमावले. मग तोंडावर गोड बोलून मागण्या खेचणाऱ्यांची आपण सावलीला पण कधी उभं राहिलं नाही. मग सगळं झाल्यानंतर निघालो घरी. जाता आता इस्त्रीचे कपडे घेऊन पोचलो घरी आणि घेतला प्रोटीन शेक. नंतर आंघोळ करून आपलं आवरलं आणि स्वामींचे आशीर्वाद घेऊन निघालो शॉपवर. येता येता भवानी मातेच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि आशीर्वाद घेऊन आलो शॉपवर. आणि शॉपवर येऊन शटर ओपन केलं. त्यानंतर काउंटरवर सेटअप लावला. मग शॉपमधला आवरून देवपूजा केली आणि गेलो मारुतीरायांच्या दर्शन घ्यायला. तिथनं आलो शॉपवर. लगेच आली कोल्ड कॉफीची ऑर्डर आणि पहिलीच ऑर्डर होती त्यामुळे फुल जोशात बनवली. थोड्या वेळाने केला नाश्ता. त्यानंतर पाऊस चालू झाला की भावानी तर सगळं तळस असते त्यामुळे लय डोक्याला ताप होतोय. त्यानंतर थोड्या वेळाने आली 2 ब्लॅक कॉफीची ऑर्डर. भाऊनो एकदम कडक कॉफी करून दिली. कस्टमरचा सगळा हँगओव्हरच काढून टाकला. आणि भाऊनो आज आपल्याला 2-3 भावांनी बोलवलं होतं केक कट करायला. पण भाऊनो दुकानात एकटाच असल्यामुळे जात आलं नाही, माफ करा. थोड्या वेळाने घरनं आणलेल्या ओट्स आणि प्रोटीनमध्ये पाणी टाकून मस्त मध्ये मिक्स केलं आणि त्यानंतर खाल्लं. एकदम टॉपची टेस्ट लागत होती. त्यानंतर नेहमीप्रमाणे 5 वाजता बनवली आपली ब्लॅक कॉफी. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या ह्या भावाला नक्की फॉलो करा.